जगदंब जगदंब नवरात्राची माहिती आपण पाहत आहोत। प्रथमतः मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे। ज्या 15,000 मंडळींनी माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा आणि धन्यवाद। असेच माझ्या या चॅनलला जोडलेले रहा, वेगवेगळे व्हिडिओ पाहत रहा। आपल्याला जर का व्हिडिओ आवडले तर इतरांना ते जरूर शेअर करत रहा, म्हणजे चांगली माहिती सर्वांपर्यंत पोहोचत राहील आणि एका सत्कार्याचा मोठा लाभ आपल्याला होऊन जाईल। ज्ञान हे नेहमी दिल्याने वाढतं, ज्ञान हे दिल्याने कधी कमी होत नाही। एकमेव गोष्ट आहे की जे दिल्याने वाढतं ते म्हणजे ज्ञान। त्यामुळे एखादं चांगलं तत्वज्ञान, चांगली माहिती आपण या माध्यमातून का होईना दुसऱ्यापर्यंत पोहोचवली तर त्यातून आपलंच ज्ञान हे वृद्धिंगत होणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं। सर्वांना कुलदेवतेचा आशीर्वाद लाभावा आणि कृपाछत्र त्या कुलदेवतेचा लाभावं। आणि नवरात्राच्या पुढच्या व्हिडिओला आपण प्रारंभ करूया। बऱ्याच लोकांच्याकडे हे जे नवरात्र बसवलं जातं त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसून येतात। मुळामध्ये काय आहे की आपण ज्या देवघरामध्ये आपल्या घरातल्या नवरात्र बसवतो ना, ते देवघर या नवरात्राच्या निमित्ताने पूर्णपणे स्वच्छ करावं, चकचकीत करावं। काही धुता येण्यासारख्या वस्तू असेल त्या धुवून घ्याव्यात। शंख असेल, घंटा असेल, चौरंग असेल, देवघर लाकडाचा असेल, जे जे काही असेल स्वच्छ करून घ्यावं। रंगरंगोटी काही लोक करून घेतात, नवरात्राच्या निमित्ताने सजवून घेतात, फुलांच्या माळा वगैरे लावून। जेवढ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे त्या गोष्टी कराव्यात। आणि म्हणजे पहिल्यांदा देवघर स्वच्छ करणं, स्वच्छता इथपासून या नवरात्राला प्रारंभ होतो। दुसरी गोष्ट अशी आहे, त्याच्यानंतर जे आपल्या देवघरातले देव आहेत या देवांना नवरात्राच्या पहिल्या दिवशी अभिषेक करून घेतला जातो। आपल्या घरामध्ये मूर्ती ज्या असतात, शंकराची पिंडी असते, गणपती असतो, अन्नपूर्णा असते, देवीचे टाक असतात, लक्ष्मी असते, वगैरे वगैरे ज्या ज्या काही देवी असतात या देवींची सुद्धा, या सर्व देवांची पूजा ही त्या नवरात्राच्या दिवशी त्यांना अभिषेक करून केली जाते। आता नवरात्राची स्थापना करताना काही लोकांच्या मध्ये तांब्या म्हणजे घट म्हणून स्थापन केला जातो। काही लोकांमध्ये मातीचा घट हा ठेवला जातो। मातीचा घट हा सर्वसाधारणपणे सर्वांकडे आहे, अगदी काही क्वचित लोकांकडेच तांब्या स्थापन केला जातो। परंतु मूळ कल्पना त्याची अशी आहे की बांबूची परातीसारखी एक दुरडी मिळते, पसरट अशी, त्याच्यामध्ये खालच्या बाजूला पत्रावळी घातल्या जातात किंवा केळीचं पान ठेवलं जातं। त्याच्यावरती तांबडी किंवा काळी मऊ अशी माती चांगली पसरली जाते आणि त्या माती पसरल्यानंतर त्याच्यावर पाणी शिंपडून ती ओलसर केली जाते आणि त्या मातीमध्ये मधोमध हा मातीचा कलश कुंभ म्हणून ठेवला जातो, घट म्हणून ठेवला जातो। त्याच्यामध्ये पाणी घातलं जातं, त्याच्यामध्ये पैसा, सुपारी, गंधफूल, दूर्वा, पंचपल्लव किंवा आंब्याचा डाळा हे घातलं जातं। त्याच्यावरती एक नारळ ठेवला जातो। नारळ ठेवताना ती शेंडी वरती करून त्याचा गोलाकार जो भाग आहे नारळाचा तो त्या कुंभावरती ठेवला जातो आणि याला सर्वसाधारणपणे आपल्याकडे घटस्थापना असं म्हटलेलं आहे। हा जो घट आहे तो आपल्या देवघरामध्ये सोयीच्या ठिकाणी तो स्थापन केला जातो आणि याचबरोबर अखंड दीप आपल्या घरामध्ये या नवरात्राच्या निमित्ताने ठेवला जातो। अखंड दीप प्रज्वलन असा त्या नवरात्रातला एक भाग आहे आणि हा अखंड दिवा आपल्या घरामध्ये 9 दिवस ठेवला जातो। म्हणून जो दिवा आपल्याला देवीच्या करता 9 दिवस ठेवायचा आहे तो आधीच स्वच्छ करणं, चकचकीत करणं, घासून घेणं, त्याच्यानंतर मोठी वात कापसाची तयार ठेवणं, त्यानंतर तिळाचं तेल आणून ठेवणं, ते त्या दिव्यामध्ये सातत्याने आपल्याला घालावं लागतं आणि मग हा दिवा त्या नवरात्राच्या दिवशी प्रज्वलित केला जातो। त्या दिव्याची पूजा केली जाते। त्या दिवा स्थापन करत असताना
त्याच्या खाली त्रिकोणी एक यंत्र काढायला सांगितलेलं आहे। गंधाचा असा त्रिकोण काढला जातो आणि त्या त्रिकोणावरती तो दिवा स्थापन केला जातो। तसंच घट स्थापन करताना पण त्याच्या खाली गंधाने त्रिकोण काढून त्याच्यावरती ती मातीची दुरडी ठेवली जाते, परडी, आणि मग त्याच्यावरती हा घट स्थापन केला जातो। आता हा जो दिवा आहे हा देवी स्वरूप असल्यामुळे याला फार मोठं महत्व आहे। म्हणून श्लोकामध्ये त्याच्या प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे, भो दीप देवी रूपस्त्वम। या दिव्याला देवीचं स्वरूप मानलेलं आहे, त्यामुळे अखंड दीप प्रज्वलनाला, अखंड दिवा ठेवण्याला नवरात्रामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, कारण दिवा हेच देवीचं स्वरूप आहे। भो दीप देवी रूपस्त्वम कर्म साक्षी यवग्निकृत, यावत कर्म समाप्ती स्यात् तावत त्वं सुस्थिरो भव। हा दिवा देवीचं स्वरूप असल्यामुळे या नवरात्राच्या निमित्ताने होणारा कुलधर्म, कुलाचार, उपासना, कर्म हे जे काही आहे या सर्वाचा साक्षी म्हणून हा दिवा आहे। म्हणून कर्म साक्षी यवग्निकृत, आणि या कर्मांमधल्या विघ्नांचाही नाश करणारा हा दिवा आहे, आणि त्यामुळे त्या दिव्याला फार मोठं महत्व आहे। आणि त्याची प्रार्थना म्हणून सांगितलेलं आहे, यावत कर्म समाप्ती स्यात् तावत त्वं सुस्थिरो भव। जिथपर्यंत माझं हे नवरात्राचा कुलधर्म, कुलाचार हे जिथपर्यंत मी करणार आहे तिथपर्यंत हे दिव्या तू या ठिकाणी सुस्थिर राहा, सुव्यवस्थित उपस्थित राहा, अशी त्या दिव्याची प्रार्थना केली जाते। म्हणून दिवा स्थापन केला जातो, आणि हा घट स्थापना सुद्धा करताना व्यवस्थित मंत्रपूर्वक त्याची स्थापना केली जाते। सर्वेषामाश्रया भूमिर्वराहेण समुद्रता अनंत सस्यदात्री या तान् नमामि वसुंधराम। जमिनीची प्रार्थना, मग त्या मातीची प्रार्थना, वेदिकेची प्रार्थना, त्याला संस्कृतमध्ये वेदिका असं म्हणतात बरं, ती माती पसरलेली असते त्याला। त्याच्यानंतर घटस्थापना, घटाचा मंत्र, त्यामध्ये पाणी घालण्याचा मंत्र, त्यामध्ये गंधफूल घालण्याचा मंत्र, दुर्वा घालण्याचा मंत्र, सुपारी घालण्याचा मंत्र, नाणं घालण्याचा मंत्र, पल्लव घालण्याचा मंत्र, हे सगळे मंत्र म्हटले जातात। आपल्याला ते माहिती नसतील तर आपल्या जवळ आसपासच्या सुज्ञ गुरुजींना जरूर ते मंत्र विचारावेत। खरं तर एखाद्या चांगल्या ब्राह्मणाला बोलवूनच आपल्या घरी हे घटस्थापना आणि नवरात्र अभिषेक या सगळ्या गोष्टी संपन्न व्हाव्यात अशी खरं हे असावी, व्यवस्था असावी। पण सगळ्यांनाच या गोष्टी शक्य होतील असं नाही। अनेक गावांमध्ये आज ब्राह्मणही खूप पूजा सांगणारे कमी झालेले आहेत, त्यामुळे त्या गर्दीच्या दिवशी आपल्याला गुरुजी मिळत नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या वेळा आणि आपल्या वेळा जमत नाहीत, त्यांनाही वेळ असलेल्या गुरुजींना असायला हव्या। म्हणून या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं पुस्तकांमध्ये बघून वगैरे आपल्याला जमेल तशा त्या कराव्यात। तर घटस्थापना करून घ्यावी, आणि घटस्थापना करून झाल्यानंतर मग आपल्या घरातले जे कुलदेवतेचे टाक असतात, कुलदेवीची जी मूर्ती असते त्या मूर्तींनाही पंचामृत वगैरे घालून षोडशोपचार पूजा, अभिषेक करून एखाद्या चांगल्या घासलेल्या तांबणामध्ये थोडेसे तांदूळ, विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती या टाकांची किंवा कुलदेवतेच्या मूर्तीची स्थापना अखंड 9 दिवसपर्यंत ठेवावी। यालाच म्हणतात आपल्या घरी नवरात्र बसलेलं आहे, किंवा देवी बसलेली आहे, किंवा घटस्थापना झालेली आहे, असं आपण यालाच म्हटलेलं आहे। मग या स्थापन केलेल्या देवांची पूजा रोज ते देव हलवून न करता जागेवरच त्यांची फुलं काढावीत, फुलांनीच त्याला पाणी शिंपडावं, त्याच्यानंतर फुलं व्हावीत, गंध लावावं, पण मूर्ती मात्र 10 दिवसपर्यंत हलवू नयेत अशी त्याच्यामधली हे आहे, शास्त्र आहे। म्हणून आधी पहिल्यांदा दीप प्रज्वलन, दिव्याची पूजा, मग घटाची पूजा, आणि मग देवीचं पूजन करावं आणि त्याची स्थापना करावी। ते मी सांगितलं असं की काही लोकांच्या मध्ये तांदूळ घालून तांबणामध्ये त्याच्यावर देवी स्थापन करतात, किंवा काही लोकांमध्ये नुसतं विड्याची पानं त्या तांबणामध्ये ठेवतात आणि त्याच्यावर ते टाक किंवा मूर्ती स्थापन केल्या जातात। जशी आपली परंपरा असेल त्याप्रमाणे ते नवरात्र स्थापन करावं। मात्र अनेक जास्तीत जास्त लोकांकडे जे दिसून येतं ते म्हणजे हा घट हा प्रत्येकाकडे असतोच असतो, आणि त्या घटावरती माला बंधन केलं जातं।
त्या घटावरती माळ सोडली जाते. आता ही माळ सोडण्याची परंपरा सुद्धा अनेक घरांमध्ये वेगवेगळी आपल्याला दिसून येते. काही लोकांच्याकडे झेंडूची माळ सोडतात, काही लोकांमध्ये विड्याच्या पानांची माळ सोडतात, काही लोकांमध्ये तिळाच्या फुलांची माळ सोडतात आणि काही लोकांकडे तर त्यातल्या फुलांच्या संख्या पण ठरलेल्या आहेत. कोणाच्यात 5 फुलं, कोणाच्यात 9 फुलं, कोणाच्यात 10 फुलं, अशा पद्धतीने पण काही परंपरा आढळून येतात. जशी आपल्याकडे परंपरा असेल त्याप्रमाणे ते करावं. मात्र घट बसवल्यानंतर त्याच्यावरती माला बंधन हे अत्यंत आवश्यक गोष्ट या नवरात्रामधली आहे. म्हणजे बघा, घटस्थापना करणं आणि दिवा प्रज्वलित करणं आणि देवांची स्थापना करणं या 3 गोष्टी या नवरात्रातल्या अत्यंत महत्वाच्या आहेत. या तरी कमीत कमी आपल्याकडे या नवरात्राच्या प्रथम दिवशी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग अशी पूजा झाल्यानंतर दुपारच्या वेळेला माध्यान्ह काळी महानैवेद्य दाखवावा, आरती करावी आणि मग आपल्या प्रथेनुसार दाम्पत्य, कुमारिका यांना अन्न संतर्पण करावं, यांना भोजन द्यावं. अर्थातच या महोत्सवामध्ये स्थापन केलेल्या ज्या देवता आहेत यांना केवळ जलप्रोक्षण करून, म्हणजे पाणी शिंपडून, फुलाने पाणी शिंपडून पूजा करून रोज नवीन माला बांधावी. आणि या माला बांधलेल्या काढल्या जात नाहीत, तर नवरात्र उत्थापनाच्या वेळेला या माळांचं पण विसर्जन समंत्रक होत असतं आणि या माळा वरती फिरवल्या जातात आणि मग त्याचं विसर्जन होत असतं. त्यामुळे आज बांधलेली माळ उद्या काढायची नाही, त्या बांधलेल्या माळेवरच दुसरी माळ बांधायची, त्यावरच तिसरी, त्याच्यावरच चौथी, अशा पद्धतीने 10 दिवसाच्या 10 माळा या रोज त्याच्यावरती बांधत जायच्या आहेत. म्हणजे त्याचं विसर्जन होत नाही. देव सुद्धा न हलवता जागेवरच त्यांची फुलांनी पाणी शिंपडून पूजा करावी असं आहे. आणि रोज देवीची प्रार्थना करावी, स्थापन झालेल्या वेगवेगळ्या स्तोत्रांनी स्तवन करावं, सप्तशतीचे पाठ करावेत किंवा करवून घ्यावेत आणि रोज देवीला प्रार्थना करावी, मातः क्षमस्व, मातः क्षमस्व. देवीचं नाव असेल तर ते समजा तुळजा भवान्यै नमः क्षमस्व, योगेश्वर्यै नमः क्षमस्व, दुर्गायै नमः क्षमस्व, अशी प्रार्थना करावी रोज देवीची. आता देवी उत्थापन करत असताना 10व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी देवतेच्या ईशान्येकडे, म्हणजे देवता बसवलेल्या असतात त्याच्या ईशान्येकडे एक फूल वाहून त्या फुलाच्या दिशेने देवीला किंचित हलवायचं आणि त्या पद्धतीने त्याचं विसर्जन करावं असं सांगितलेलं आहे. याच काळामध्ये व्यंकटेशाचं पण नवरात्र येतं, ज्योतिबाचं पण नवरात्र येतं आणि त्यामुळे दोन्हीही नवरात्र एकाच वेळेला उठवण्याची पण प्रथा अनेक घराण्यांमध्ये दिसून येते. अर्थातच नवरात्र उत्थापन झाल्यानंतर तो जो आपण घटस्थापन केलेला आहे आणि हे घटस्थापन केल्यानंतर जी माती आपण त्या दुरडीमध्ये बांबूच्या पसरलेली आहे त्याच्यावरती धान्य पेरायला सांगितलेली आहेत आणि ही धान्य पेरलेली 10 दिवसांमध्ये चांगली उगवून वरती आलेली असतात, कारण त्याला रोज पाणी घातलं जातं आणि त्या घटातलंही पाणी झिरपून त्यांना मिळत असतं. त्यामुळे ती धान्य चांगली उगवलेली असतात, अंकुर आलेले असतात. या सगळ्यावरतीच अक्षता घालून त्याचं विसर्जन करावं असं सांगितलेलं आहे, कारण हे सगळा देवीचाच भाग आहे. या सगळ्याला पीठ म्हटलेलं आहे. म्हणून माळांचं विसर्जन मंत्रांनी आहे, घटाचं विसर्जन मंत्रांनी आहे, या अंकुरांचं विसर्जन मंत्रांनी आहे. आणि हे सगळं विसर्जन झाल्यानंतर या घटामध्ये जे असलेलं पाणी आहे ते पाणी आत बाहेर घरामध्ये सगळीकडे आपल्या शिंपडावं. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती त्यातलं पाणी शिंपडावं आणि त्याच्यानंतर दाम्पत्य, कुमार, कुमारिका यांना भोजन द्यावं आणि मग आपल्या उपलब्धीनुसार त्याच दिवशी किंवा अन्य दुसऱ्या दिवशी पुन्हा या सगळ्या स्थापन केलेल्या ज्या देवता आहेत यांना पुन्हा एकदा षोडशोपचार पूजा अभिषेक करावा. म्हणजे नवरात्र उठवण्याचा अभिषेक पूजा म्हणतात आणि ती करावी. देवतांचं उद्वार्जन करावं आणि पुन्हा त्याची षोडशोपचार पूजा करावी आणि पुन्हा त्या नेहमीच्या जागेवर त्या स्थापन कराव्यात. अशा पद्धतीने हे नवरात्र
अनेक ठिकाणी साजरं केलं जातं. बहुतेक सगळ्यांच्याकडे हे अशाच पद्धतीने नवरात्र साजरं केलं जातं. ज्यांना कोणाला हे माहीत नसेल त्यांच्याकरता मी या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता या संपूर्ण नवरात्रामध्ये आपल्याला काय काय आचार पाळावा म्हणून सांगितलेला आहे आणि आपण काय काय पाळू शकतो याचा विचारही आपण या व्हिडिओच्या द्वारा करणार आहोत. याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण नवरात्रातल्या आचार काय असावा, तो का पाळावा आणि कसा पाळावा याच्याविषयी मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. असेच माझ्या या चॅनलला मंदार सुमंगल या चॅनलला जोडलेले रहा आणि सातत्याने माहिती श्रवण करत राहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्याला इतरांनाही शेअर करा एवढीच एक प्रार्थना. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे, लाईक केलेले आहेत व्हिडिओ, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. जगदंब जगदंब